नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 10 गुंठे वांग्याचा आणि 10 गुंठे मिरचीचा प्लॉट. दोन्ही पिके एकाच शेतामध्ये लावलेली आहेत आणि सध्या दोन्ही पिके खूप चांगल्या अवस्थेत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही पिकांमधून आतापर्यंत जवळपास 40,000 रुपयांचा नफा झाला आहे. कमी जमीन असली तरी योग्य नियोजन, मेहनत आणि जिद्द असेल तर शेतीमधूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं. हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही पिकाची सुरुवात जमिनीपासून होत असते. सुरुवातीला या शेताची चांगली मशागत करण्यात आली. पहिल्यांदा नांगरणी करण्यात आली. त्यानंतर रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करण्यात आली. यानंतर शेणखत टाकण्यात आलं. कारण जमिनीमध्ये ताकद असेल तर पीकही मजबूत उभं राहतं. मित्रांनो, शेतीमध्ये सुरुवातीची मेहनत खूप महत्त्वाची असते. सुरुवातीला थोडासा आळस केला तर पुढे मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून प्रत्येक काम वेळेवर करण्यात आलं. आता आपण पाहूया वांग्याचा प्लॉट. या 10 गुंठ्यामध्ये वांग्याची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला लहान लहान रोपं लावण्यात आली. त्या रोपांना रोज वेळेवर पाणी देण्यात आलं. कधी सकाळी लवकर तर कधी संध्याकाळी उशिरापर्यंत शेतामध्ये काम सुरू असायचं. मित्रांनो, वांग्याचं पीक दिसायला सोपं वाटतं, पण त्यामागे खूप मेहनत असते. किडीचा त्रास झाला तर लगेच औषध फवारणी करावी लागते. पाणी कमी पडलं तर झाडं कमजोर होतात आणि पाणी जास्त झालं ते नुकसान होतं. म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी लागते. आज तुम्ही पाहू शकता, पूर्ण प्लॉट मोठमोठ्या वांग्यांनी भरून गेलेला आहे. जांभळ्या रंगाची चमकदार वांगी पाहून शेतकऱ्यालाही समाधान वाटत आहे. दररोज वांग्याची तोडणी सुरू आहे. माल बाजारात पाठवला जात आहे आणि चांगला भावही मिळत आहे. मित्रांनो, वांग्याच्या शेजारीच मिरचीचा प्लॉट आहे. या 10 गुंठ्यामध्ये मिरचीची लागवड करण्यात आली आहे. मिरचीची झाडं सुरुवातीला खूप नाजूक होती. कडक ऊन, पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे झाडांवर परिणाम होत होता. पण योग्य काळजी घेतल्यामुळे आज मिरचीचं पीकही खूप छान उभं आहे. पूर्ण प्लॉट हिरव्यागार मिरचीने भरलेला दिसत आहे. झाडांना भरपूर मिरच्या लागल्या आहेत. वाऱ्यामध्ये हलणारी हिरवीगार मिरची पाहून खूप छान वाटतं. दररोज सकाळी शेतात येऊन पिकाची पाहणी केली जाते. मित्रांनो, शेती म्हणजे फक्त पिकं लावणं नसतं. त्यासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. कधी उन्हामध्ये काम करावं लागतं, तर कधी पावसामध्येही शेतात उतरावं लागतं. शेतकरी कधीच वेळ पाहत नाही. त्याच्यासाठी त्याचं पीकच सर्व काही असतं. मिरचीची तोडणी सुरू झाल्यानंतर घरातील सगळे लोक शेतामध्ये मदत करू लागले. कोणी मिरची तोडतं, कोणी गोण्या भरतं, तर कोणी बाजारात माल पाठवण्याची तयारी करतं. संपूर्ण कुटुंब मेहनत घेत असल्यामुळे कामही लवकर होतं. वांग्याची तोडणी करतानाही खूप काळजी घ्यावी लागते. मोठमोठी वांगी तुटू नयेत म्हणून सावधपणे काढावी लागतात. कारण माल जितका चांगला असेल तितका बाजारात चांगला भाव मिळतो. मित्रांनो, सुरुवातीला या दोन्ही पिकांवर खर्चही खूप झाला. बियाणं, खतं, औषधं, मजुरी, ठिबक आणि पाण्याचा खर्च हे सगळं सांभाळताना खूप मेहनत घ्यावी लागली. कधी-कधी बाजारभाव कमी मिळाला, तर कधी खर्च जास्त झाला. पण मेहनतीवर विश्वास ठेवून काम सुरू ठेवलं. आज या 10 गुंठे वांगी आणि 10 गुंठे मिरचीच्या प्लॉटमधून मिळून जवळपास 40,000 रुपयांचा नफा झाला आहे. अजूनही दोन्ही पिकांची तोडणी सुरू आहे. पुढे आणखी चांगलं उत्पन्न मिळण्याची आशा आहे. मित्रांनो, आजकाल अनेक लोक म्हणतात की शेतीमध्ये काही राहिलं नाही. पण योग्य नियोजन, मेहनत आणि जिद्द असेल तर कमी जमिनीतूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं. शेतकरी मेहनत करतो म्हणूनच आपल्या घरात अन्न पोहोचतं. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याचा आदर केला पाहिजे. तुम्हीही शेती करत असाल तर मेहनत सोडू नका. आज नाही तर उद्या मेहनतीचं फळ नक्की मिळतं. शेतीमध्ये संयम आणि जिद्द खूप महत्त्वाची असते.